नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण पेपर 1मधील कल्पना निर्माण 1 या टॉपिकमधील उपकल्पना ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण चूर्ण कल्पना, त्यानंतर क्वाताच्या उपकल्पना आणि हिमच्या उपकल्पना पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर उपकल्पना, त्यामध्ये पहिली चूर्ण कल्पना. व्याख्या. त्याचा श्लोक तुम्हाला पाठ होत असेल तर तुम्ही श्लोक पाठ करू शकता, नाहीतर तुम्ही मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाठ करा. इथे त्याचा श्लोक दिलेला आहे. त्यानंतर द्रव्याला खलवत सुपिष्टित करून गाळून वस्त्रातून गाळून त्याला द्यावे, त्याला आपण चूर्ण असं म्हणतो. त्याचे पर्याय सांगितलेत. क्षोध, शुष्क कल्क, शुष्क पिष्टी. त्याची मात्रा आहे एककर्ष. प्रकार, चूर्णाचे प्रकार सांगितलेत. पहिल्या भेदाने 3 सांगितलेत, स्थूल, सूक्ष्म आणि अत्यंत सूक्ष्म. आणि चूर्णाच्या आणखीन एका भेदाने प्रकार सांगितलेत, एक औषध चूर्ण आणि मिश्र चूर्ण. एक औषध म्हणजे फक्त एकाच औषधीचं चूर्ण बनवणे आणि मिश्र म्हणजे विविध औषधींचं चूर्ण करून एकत्रित करणे. उदाहरणार्थ आमलकी चूर्ण हे एक औषधी चूर्ण आहे, पण त्रिफळा चूर्ण हे आमलकी, हरितकी आणि बिबितकी, तर ते मिश्र चूर्ण झालं. त्यानंतर सविरतावधी सांगितलं आहे चूर्ण कल्पनेचा 2 महिने. नेक्स्ट आहे चूर्ण कल्पनेमध्ये आपण कोणते प्रक्षेप द्रव्य वापरतो, तर याचा सुद्धा इथे श्लोक दिलेला आहे. या श्लोकमध्ये तुमचे प्रक्षेप द्रव्य सुद्धा पाठ होतील व त्याची मात्रा सुद्धा पाठ होईल. ते तुम्ही श्लोक एकदा वाचून घ्या. अर्थ आहे गुड समभागामध्ये, शर्करा 2 पल 2 भाग. त्यानंतर घृत आणि भर्जित हिंग, उत्क्लेश उत्पन्न होणार नाही एवढं घ्यावं. मध आणि घृत इत्यादी 2 पट घ्यावं. आणि द्रवासोबत म्हणजे जे द्रव्य घेतोय ते 4 पट घ्यावं, जसं की मद्य, दूध इत्यादी. आणि इथे जे आपण जे पट बघितले 2 पट 4 पट समभाग, हे कुणाला कम्पेअर करायचं आहे तर चूर्णाच्या मात्रेला कम्पेअर करून त्या कम्पॅरिझनमध्ये ह्याची मात्रा घ्यायची. तर अशा प्रकारे हे प्रक्षेप द्रव्य होते. आहे चूर्ण कल्पनेचे अनुपान व मात्रा. वातज रोगामध्ये 3 पल मात्रा द्यावी, पित्तज रोगांमध्ये 2 पल आणि कफज रोगांमध्ये 1 पल. उपयोग सांगितला आहे चिकित्सेमध्ये औषधीसोबत सुवर्णभस्म व त्रिकटी चूर्ण आणि इतर कल्पांमध्ये सुद्धा प्रक्षेप म्हणून चूर्ण कल्पनेचा उपयोग केला जातो आणि आपण उद्वर्तनासाठी सुद्धा चूर्ण वापरतो. नेक्स्ट पॉईंट, आता प्रत्येक सिलेबस कॉपीमध्ये म्हणजे NCSMच्या सिलेबस कॉपीमध्ये प्रत्येक कल्पनेमध्ये त्याचं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे एक. तर ते सुद्धा आपल्याला गरजेचं असतं, कारण दरवेळेस तुम्हाला पेपरला कल्पनाच विचारतील, त्याचा विधीच विचारतील असं काही नाही. तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा देऊ शकतात. उदाहरणार्थ SAQ दिला समजा सीतोपलादी चूर्ण, तर असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे सिलेबस कॉपीमध्ये प्रत्येक कल्पनेच्या अंडर जे एक्झाम्पल दिले ते सर्व इम्पॉर्टंट आहेत. सीतोपलादी चूर्ण, त्याचा श्लोक दिलेला आहे. त्यामध्ये सांगितले की सीतोपल 16 भाग, वंशलोचन 8 भाग, पिंपळी 4 भाग, सूक्ष्म एला 2 भाग, त्वक 1 भाग असं घेऊन सीतोपलादी चूर्ण बनवावं. त्याचा वर्ण सांगितला आहे श्वेत, रस मधुर, गंध एला गंध आणि मात्रा 12 ग्राम म्हणजेच 1 कर्ष. त्याचा उपयोग सांगितला आहे श्वास, कास, हस्तपात, दाह, अग्निमांद्य, पार्श्वशूल, अरुची, ज्वर आणि ऊर्ध्वगत रक्तपित्त. तर हे होतं सीतोपलादी चूर्ण. नेक्स्ट आहे उपकल्पना क्वाताच्या. आता क्वाताच्या उपकल्पना पाहायच्यात. त्यामध्ये सुरुवातीला प्रमथ्या. 1 पल औषधी द्रव्याचा कल्क घ्यावा, त्यामध्ये 8 पल पाणी टाकून 1/4 शेष राहील इतकापर्यंत मंद अग्नी द्यावा. त्यानंतर 2 पल प्रमथ्या मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला प्रमथ्या मिळते. प्रमथ्या व क्वाताचा फरक काय आहे तर क्वातामध्ये चूर्णाचा वापर केला जातो आणि प्रमथ्यामध्ये कल्काचा वापर केला जातो, म्हणून ही क्वाताचा उपकल्पना आहे. पाणी व द्रव्याचे प्रमाण ह्यातील फरक काय आहे तर क्वातामध्ये आपण 1:16 पाणी घेतो आणि 1/8 उरवतो. तर प्रमथ्यामध्ये 1:8, 1 भाग द्रव्य घेतला तर 8 भाग जल घेतोय आणि 1/4 उरवतोय. हा त्यामधील मेन फरक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, असं सुद्धा विचारू शकतात. त्याची मात्रा, प्रमथ्याची मात्रा 2 पल सांगितली आणि प्रमथ्याचं सिलेबस कॉपीमध्ये एक्झाम्पल आहे मुस्तादी प्रमथ्या. त्यामध्ये कंटेंट आहेत नागरमुता 25 ग्रॅम, इंद्रयव 25 ग्रॅम आणि जल. क्वाताचीच उपकल्पना आहे पानीय. 1 पल औषधी द्रव्य घ्यावा, 4 पल पाणी आणि 1/2 शेष राहील तोपर्यंत मंद अग्नी द्यावा. उदाहरणार्थ षडंग पानीय. उशीर पर्पटको उदिच्य मुस्ता नागर चंदने जलश्रुतम हितम पेयम पिपासा ज्वर शांतय. हे तुम्हाला साम ज्वरामध्ये सुद्धा हा श्लोक तुम्हाला येणार आहे, तरुण ज्वरामध्ये. त्यामध्ये कंटेंट उशीर, उदिच्य, पर्पट, मुस्ता, नागर, शुंठी, चंदन. त्याची मात्रा सांगितली 2 पल आणि उपयोग आहे पिपासा आणि ज्वर. नेक्स्ट सुद्धा क्वाताचीच उपकल्पना आहे उष्णोदक. त्यामध्ये पाण्याला मंद अग्नी द्यावा, त्यानंतर 1/8, 1/4, 1/2 शेष राहील तोपर्यंत अग्नी द्यावा, असं विविध आचार्यांचं मत आहे. सुश्रुतांनी सांगितलं की 1/4 शेष वातामध्ये, पित्तज रोगामध्ये 1/2 आणि कफजमध्ये 1/4. तसंच दीपिका टीकामध्ये पित्तामध्ये 1/4, वातामध्ये 1/2 आणि कफामध्ये 1/4 शेष उरवायला सांगितले. आणि रात्री झोपण्याच्या आधी घ्यावा. उष्णोदक कधी घ्यायला सांगितलंय तर रात्री झोपण्याच्या पूर्वी.
नेक्स्ट आहे क्षीरपाक. औषध द्रव्य 1 भाग, क्षीर 8 भाग आणि पाणी 32 भाग, 1:8:32. यांना अग्नी द्यावा जोवर पात्रातील पाणी उडून जात नाही, म्हणजे जोवर सर्व पाणी उडून जात नाही व फक्त क्षीर शेष राहत नाही, त्यानंतर त्याला गाळून घ्यावे. मात्रा सांगितले 2 पल, दिवसातून 2दा आवश्यकतेप्रमाणे सेवन करावे. उपयोग शूल, आम, उदर आणि इतर संदर्भ यादव त्रिभकमध्ये 1:15:15 सांगितलंय आणि भेषज रत्नावलीमध्ये 1:8:8 सांगितलंय. MCQच्या दृष्टीने हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे त्याचा उपयोग. औषधी द्रव्याची तीक्ष्णता कमी करण्यासाठी. त्यानंतर औषधी द्रव्याचा परिणाम दुधाच्या मधुर रस व मधुर विपाक कमी दिसून येतो. शरीराचे पोषण होते. उदाहरण दिलंय अर्जुन क्षीरपाक. अर्जुनस्थ त्वचा सिद्ध क्षीर योज्य हृदयामध्ये. अर्जुन गोक्षीर जल त्वचा. मात्रा 2 पल, अनुपान साखर आणि मध. उपयोग हृदरोग. आपल्याला तर माहिती आहे अर्जुनचा हृदय प्रभाव असतो. चक्रदत्तांनी भग्न चिकित्सेत सुद्धा अर्जुन क्षीरपाकाचा उपयोग सांगितलाय. आता नेक्स्ट ह्यातलीच एक उपकल्पना आहे क्वाथाचीच. लाक्षारस. लाक्षा प्लस 6 भाग पाणी घ्यावं, डोला यंत्रामध्ये अग्नी द्यावा, त्यानंतर 1/4 शेष राहील तोवर अग्नी द्यावा, नंतर विटकरी लाल रंगाचे जल होते, 21 वेळा त्याला गाळून घ्यावे, लाक्षारस तयार होतो. त्याची मात्रा सांगितली औषधी मात्रा 2 पल आणि उपयोग प्रदर, रक्तपित्त आणि रक्तार्श. त्यानंतर मांसरस. ही सुद्धा क्वाथाचीच उपकल्पना आहे, कन्फ्यूज होऊ नका. सुरुवातीला आपण चूर्ण कल्पना पाहिल्या आणि आता क्वाथाची 6वी उपकल्पना बघतोय मांसरस. मांसाला 2 भाग, त्यानंतर मांस 2 भाग घ्यावं, त्यानंतर 4, 6, 8 भाग पाण्यामध्ये शिजवावले आणि मांसरस असे म्हणतात. व्यवस्थित शिजल्यानंतर अग्नी देणे बंद करावा. समजलं आपल्याला की व्यवस्थित शिजले तेव्हा अग्नी बंद करावा. त्याचे 2 भेद आहेत, एकतर कृत मांसरस आणि अकृत मांसरस. आता कृत आणि अकृत म्हणजे काय, तर कृत म्हणजे फोडणी दिलेले आणि अकृत म्हणजे तसेच शिजवलेले. कृत मांसरस स्नेहन, लवण, मरीच, जिरक, शुंठी इत्यादी देखील कल्पनेत टाकले जातात. आणि अकृत म्हणजे काय, तर केवळ पाण्यामध्ये मांसाला शिजवले जाते. त्याचा उपयोग आहे प्रीणन, व्याधीमुक्तता, वृषण आणि बलवर्ण. आता इथेपर्यंत जे आपण पाहिले ते क्वाथाच्या उपकल्पना होत्या. आता इथून पुढे आपण 3 पाहणार आहे त्या हिमच्या उपकल्पना आहेत. उपकल्पना ऑफ हिम. मंथ, उदक आणि पानक. सुरुवातीला मंथ कल्पना. 1 भाग औषधी चूर्ण घ्यावं, त्यामध्ये पुरेसे पाणी टाकावं, त्यानंतर त्याला 2 ते 4 तास तसंच भिजवून ठेवावे. भिजल्यानंतर मृदू झाल्यावर 4 भाग परत पाणी टाकावे, यंत्राच्या साहाय्याने तोवर घुसरावे जोपर्यंत पाणी गरम होत नाही. घुसळणे म्हणजे काय, जसं आपण ताक घुसळतो तसं घुसळावे, त्यानंतर त्याला गाळून घ्यावे, मग मंथ तयार होते. त्याची मात्रा सांगितली 2 पल. अनुपान आहे साखर आणि मध. उपयोग पिपासा. आम्लद्रव्यांचे मंथ घृत प्लस गुड, मूत्रकृच्य आणि उदावर्तामध्ये उपयोगी. साखर प्लस इक्षू प्लस द्राक्षायुक्त मंथ घेतलं तर पित्तरोगात उपयोगी आणि द्राक्षा प्लस मधु पुष्प तर कफज रोगात उपयोगी पडतं. तर त्यांनी रोगानुसार त्याचा अनुपान पण सांगितलंय. सिलेबस कॉपीमध्ये मंथाचं एक्झाम्पल म्हणून त्यांनी खजूर आदी मंथ सांगितलंय. त्याचे कंटेंट्स पहा. खजूर, डाळिंब, द्राक्षा, 3 तिडक, आम्लतका, त्यानंतर आमलकी, परुषक आणि जल 2 भाग आणि वरील द्रव्य 1 भाग. मात्रा सांगितली 2 पल. अनुपान सांगितले साखर आणि मध आणि उपयोग सर्व मद्य विकारांमध्ये. त्यानंतर आहे उदक कल्पना. त्याचा एक्झाम्पल आहे तंडुल उदक. 1 पल तंडूल घ्यावं, 3 पट पाणी, 1 तास त्याला तसंच ठेवावं व नंतर कुस्करून गाळून घ्यावं. त्याचा उपयोग आहे पित्तशामक, मूत्रदाह, अल्पमूत्रता, अनुपान आणि भावनाद्रव्य म्हणून वापरलं जातं. मात्रा सांगितले 2 पल. अनुपान साखर आणि मध आणि सविरता अवधी त्याचा त्वरित वापर करावा. आणि हिम कल्पनेतील लास्ट उपकल्पना आहे पानक कल्पना. त्यामध्ये अम्ल किंवा अनाम्ल फल घ्यावं, त्याला थंड पाण्यामध्ये ठेवावं, सीता आणि मरीच टाकून त्याला पानक असं म्हणतात. मात्रा 2 पल. अनुपान साखर आणि मधु, सविरता अवधी त्याला त्वरित उपयोग करावा. उपयोग पित्तशामक, दाह आणि तृष्णा. उदाहरण दिलंय चिंच पानक. आता चिंच पानक म्हणल्यावर काय घ्यायचं, तर चिंच घ्यायचं 1 भाग, जल 4 भाग, शर्करा, सेंधव आणि जिरक आणि मरीच हे सर्व एकत्रित करून पाण्यामध्ये ठेवावं. उपयोग आहे अग्निदीपन, आमपाचन, अग्निमांद्य, अजीर्ण, अरुची, आदमान आणि आटोप. तर या होत्या कल्पना निर्माण 1 यामधील उपकल्पना या टॉपिकच्या नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. तसंच कल्पना निर्माणच्या इतर नोट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही रसशास्त्र या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.